आपले पुरे एकदम फुगत आहे, तुम्ही बघू शकता. आता बासुंदी म्हटलं तर पुरी सोबत पाहिजेच, तर त्याच्यासाठी इथे आपण 2 वाटी कणी घेतली आहे आणि इथे आपण 1 वाटी रवा टाकून घेतलेला आहे. चवीनुसार मी थोडंसं पुरीमध्ये तेल टाकून घेतलं आहे. आता हे सगळं चोळून घ्यायचं. आता आपण पाणी टाकून भिजवून घेऊया. गोळा भिजला गेला आहे. जास्त नरम किंवा कडक असं नाही भिजवायचं, असं मीडियम भिजवायचं आहे, म्हणजे आपली पुरी मग छान फुलते, तेलकट होत नाही, तेल पित नाही ती. आता आपण पुऱ्या तळून घेऊया. थोडंसं आता पीठ लावून घ्यायचं आणि लाटून घेऊया. हे बघा आपली पुरी लाटली गेली आहे. असं दुसरी तुम्हाला लाटून दाखवते. छोटी मोठी तुम्हाला केवढी साईज पाहिजे तेवढी लाटायची. आपण कढईत तेल ठेवून घेतलंय, आता तळून दाखवते तुम्हाला. हे बघा किती टम पुरी फुगलेली आपली. रवा टाकल्यामुळे काय होतं ना, पुरी मस्तपैकी टम फुगते आणि खूप वेळ चांगली असते बघ फुगलेली. हे बघा आता पुरी तळली गेली, काढून घेऊया. अशी दुसरी पुरी आपण तळून घेऊया. पुरीचं तेल छान निघू द्यायचं, म्हणजे तेलकट होत नाही. सगळं झाऱ्याने असं करून घ्यायचं, म्हणजे पुरी मस्तपैकी टम फुगते. तर अशा मी सगळ्या पुऱ्या आता तळून घेते. तर हे बघा माझ्या मैत्रिणींना आपली मस्तपैकी अशी घट्ट बासुंदी तयार झालेली आहे पुरीबरोबर खाण्यासाठी. तर ह्या श्रावण सोमवारी शिवशंकरांना नक्की बासुंदी, पुरी, भजे असं मस्तपैकी नैवेद्य द्या. बटाट्याची भाजी, गरमागरम पुरी, भजे. तर इथे आपला ताट सर्व करून झाला आहे. तर श्रावण महिन्यात शंकर भगवानांना नक्की हा नैवेद्य द्या. तर रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते. तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.